नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चर्समध्ये आज आपण बघणार आहे बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून करंट इलेक्ट्रिसिटी. इट्स अ 9 नंबर टॉपिक फ्रॉम आवर टेक्स्ट बुक. 12th सायन्स मध्ये आपला 12th फिजिक्स मधला 9 नंबरचा जो टॉपिक आहे विच करंट इलेक्ट्रिसिटी. या टॉपिक मधून आपल्याला बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, पॉइंट्स, न्यूमरिकल्स कसे असतात, काय असतात, पूर्ण आपण संपूर्ण या टॉपिकवर डिटेल्समध्ये बघणार आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे, पूर्ण काळजीपूर्वक लेक्चर ऐका आणि जे जे पॉइंट्स इम्पॉर्टंट सांगितले जातात ते नोट डाऊन करा आणि त्याचं प्रॉपर वेनी प्रिपरेशन करा. 100% करंट इलेक्ट्रिसिटी. इट्स अ 9 नंबर टॉपिक. इट्स अ 9 नंबर टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकचं वेटेज 4/6 मार्क्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या टॉपिकचे 6 मार्क्स आपल्याला मिळवायचेच आहेत एनी हाऊ कंडिशन्स. अँड जे आपण इम्पॉर्टंट 7 टॉपिक सांगितलेले त्या 7 टॉपिक पैकी हा एक टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी. वेटेज आपण माहित आहे 4/6 मार्क्स. हा टॉपिक बोर्डच्या दृष्टिकोनातून किंवा सीईटी एक्झामच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला तर पाहूया की या टॉपिक मध्ये नेमके कोणते पॉइंट्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मध्ये पहिला इम्पॉर्टंट पॉइंट येतो तो म्हणजे क्रिचॉप्स लॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्रिचॉप्स लॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी. याच्यामध्ये 2 लॉज येतात विद्यार्थी मित्रांनो. द फर्स्ट पहिला आहे करंट लॉ. क्रिचॉप्स करंट लॉ असं आपण म्हणतो. इन शॉर्ट आपण याला KCL असं नाव देणार आहे. KCL स्टँड्स फॉर व्हॉट? क्रिचॉप्स करंट लॉ. And according to that law आपल्याला माहित आहे we can get the expression summation of I is equal to 0 असतं. शॉर्ट वेनी फक्त इम्पॉर्टंट पॉइंट सांगत जाणार आहे. तुम्हाला करायचं आहे, काय करायचं आहे ते सांगते. पहिला पॉइंट आहे क्रिचॉप्स लॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी. 2 लॉज आहे. पहिला आहे KCL. द सेकंड लॉ आहे विद्यार्थी मित्रांनो व्होल्टेज लॉ. याला आपण बोलणार आहे KVL. आणि अकॉर्डिंग टू दॅट लॉ आपल्याला एक्सप्रेशन येतं समेशन ऑफ E इज इक्वल प्लस समेशन ऑफ E. याच्यामध्ये असं येतं बघा, समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR मीन्स पोटेन्शियल इज इक्वल टू 0 असतं. सो हे दुसऱ्या व्होल्टेज लॉ नुसार येणारे एक्सप्रेशन. विद्यार्थी मित्रांनो, जर या पॉइंट रिलेटेड क्वेश्चन विचारले तर ते 1 किंवा 2 मार्क्ससाठी येऊ शकतात. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की सपोज दॅट KCL विचारला तर 1 मार्क्ससाठी येऊ शकतो विथ साइन कन्व्हेन्शन. फक्त लॉचं स्टेटमेंट नाही तर लॉ बरोबर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला आणि त्याचे साइन कन्व्हेन्शन हे बघायचं आहे. कधी कधी साइन कन्व्हेन्शन देखील विचारलं जातं. साइन कन्व्हेन्शन फॉर द KVL और साइन कन्व्हेन्शन फॉर द KCL. KCL हा सिंपल लॉ आहे पण KVL इम्पॉर्टंट आहे कारण हा मी याला इम्पॉर्टंट देतो, IMP करतो. तुम्हाला या लॉ वरती चांगला फोकस करायचा आहे. याचं स्टेटमेंट, याचे साइन कन्व्हेन्शन आणि शिवाय विद्यार्थी मित्रांनो याच फॉर्म्युलाशी रिलेटेड, याच टॉपिकशी रिलेटेड असणारे न्यूमरिकल्स, या पॉइंटशी रिलेटेड असणारे न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स KVL सर्किट डायग्राम दिला जातात आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा जो करंट विचारला जातो तर तो विचारला जातो 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. सो दॅट्स अन इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा पहिला पॉइंट येतो ज्याच्यामध्ये 2 लॉज आहेत KCL KVL. होप सो सगळ्यांना समजलेलं आहे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपरेशन KVL वरती जास्त फोकस ठेवायचा आहे. स्टेटमेंट, फॉर्म्युला, साइन कन्व्हेन्शन आणि याचे न्यूमरिकल्स, याच्यावरती न्यूमरिकल्स आलं तर ते 1 मार्क्ससाठी येऊ शकतं. तर आता आपण दुसरा पॉइंट बघणार आहे. जो दुसरा या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट येतो तो आहे वेस्टर्न्स नेटवर्क. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट येतो कुठला? वेस्टर्न्स नेटवर्क. वेस्टर्न्स नेटवर्क
याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. एक्सप्लेन द वेस्टर्न्स नेटवर्क अँड स्टेट इट्स बॅलन्सिंग कंडिशन, ज्याच्यामध्ये 4 रेजिस्टर्स आहेत आणि त्याची बॅलन्सिंग कंडिशन आपल्याला विचारली जाते. प्रूव्ह करायला बॅलन्सिंग कंडिशन. विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, वेस्टर्न्स नेटवर्क मध्ये आपण असं बघितलेलं आहे, इट्स अँड व्हॉट क्वाड्रिलॅटरल मध्ये असतो. इथे रेजिस्टर असतात. देयर इज अ फर्स्ट रेजिस्टर R1, देयर इज अ सेकंड रेजिस्टर असतो R2, देयर इज अ थर्ड रेजिस्टर R3 अँड देयर इज अ फोर्थ रेजिस्टर R4 असतं. मे बी रेजिस्टरची नावं PQRS असं दिलं जातं. लेबलिंग इज नॉट इम्पॉर्टंट, तुम्हाला फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. याच्या डायगोनल अपोजिट पॉइंट्स मध्ये इथे गॅलोनमीटर जोडलेला असतो. आपण डायगोनल पॉइंट्सना नाव देऊया ABC असं नाव असतं, ABCD. आणि याच्या डायगोनल अपोजिट पॉइंट्स मध्ये काय केलं जातं, एक बॅटरी किंवा सेल जोडलेला असतो आणि प्लग की असेल, ओके, असं कनेक्शन इथं केलेलं असतं. सो दिस इज वेस्टर्न नेटवर्क आणि याची बॅलन्सिंग कंडिशन तुम्हाला प्रूव्ह करायची आहे बाय युजिंग KVL वापरून तुम्हाला बॅलन्सिंग कंडिशन प्रूव्ह करायचं आहे. R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंट्स रिलेटेड तुम्हाला 3 मार्क्ससाठी थिअरीचा क्वेश्चन असतो, त्याची स्टेट अँड प्रूव्ह बॅलन्सिंग कंडिशन करण्यासाठी. आणि जर न्यूमरिकल आला तर तो मे बी 1 मार्क्स और 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. कारण लॉ फॉर्म्युला सिंपल आहे. याच्यात 4 रेजिस्टर आहेत, 3 रेजिस्टरची व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते, 4थ्या रेजिस्टरची व्हॅल्यू विचारली जाते, अननोन रेजिस्टन्स विचारले जाते. 2 प्रकारचे न्यूमरिकल्स आहेत या पॉइंट रिलेटेड, की जिथं एक रेजिस्टर शंट केला जातो. शंट करणे म्हणजे काय, पॅरलल जोडणे. शंट करणे म्हणजे काय येतं, पॅरलल जोडणे. म्हणजे सपोज दॅट या रेजिस्टरला शंट केलेला असेल, इथं एक एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडला जातो, शंट केला जातो, हा शंट रेजिस्टन्स. आणि तुम्हाला याची व्हॅल्यू काय करायची असते, फाइंड करायची असते, की किती रेजिस्टन्स शंट केल्यानंतर हा नेटवर्क बॅलन्सिंग होईल. असे काही न्यूमरिकल्स तुम्हाला येतात. तर हा सेकंड पॉइंट आहे या करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मधला. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो आहे तिसरा जो पॉइंट आहे तो मॉडिफिकेशन ऑफ वेस्टर्न्स नेटवर्क आहे, तो म्हणजे मीटर ब्रिज. विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंट्स रिलेटेड आपल्याला एक्सपेरिमेंट देखील भरपूर आहे, त्यामुळे हा थेरॉटिकल पार्ट इम्पॉर्टंट आहे. याचं पण कन्स्ट्रक्शन वर्किंग विचारलं जातं आणि डिराइव्ह द नेसेसरी फॉर्म्युला विचारला जातो. तर तुम्हाला याचा पण क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारला जाईल. मीटर ब्रिज 3 मार्क्ससाठी विचारला जाईल. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ मीटर ब्रिज. तर मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, न्यूमरिकलच्या दृष्टिकोनातून, प्रॉब्लेमच्या दृष्टिकोनातून पण याचा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि न्यूमरिकल्स प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला फक्त त्याची एक सर्किट डायग्राम शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायची आहे, ज्याच्यामध्ये पहा मीटर ब्रिज काय काम करतो, अननोन रेजिस्टन्स मेजर करतो. इट मेजर्स द अननोन रेजिस्टन्स ॲज वेल ॲज रेजिस्टन्स ऑफ गॅलोनमीटर. हे आपल्याला माहित आहे, आपण डिस्कस केलेलं आहे. सो अननोन रेजिस्टन्स अँड रेजिस्टन्स ऑफ गॅलोनमीटर मेजर करण्यासाठी आपण मीटर ब्रिजचा, इट इज अ मॉडिफाईड नेटवर्क ऑफ द वेस्टर्न्स नेटवर्कचं मॉडिफाईड सर्किट म्हणू शकतो. काय लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये 2 गॅप्स असतात. हा फक्त सर्किट डायग्राम असे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दिस इज मीटर वायर AC, 1 मीटर लांबीची वायर असते, 1 मीटर लॉंग. सो याला मीटर ब्रिज बोललं जातं. 100 सेंटीमीटरची एक वायर असते, युनिफॉर्म वायर असते. दिस इज द लेफ्ट गॅप LG, दिस इज द राईट गॅप RG. लेफ्ट गॅप मध्ये अननोन रेजिस्टन्स X कनेक्टेड असतो. राईट गॅप मध्ये नोन रेजिस्टन्स बॉक्स R मीन्स इट इज अ नोन रेजिस्टन्स असतो. दॅट्स मिडल जंक्शन पॉइंट B आहे आणि इथून गॅलोनमीटर थ्रू हा जॉकी असतो आणि इथे एक पॉइंट D असतो. या पॉइंट D ला नल पॉइंट बोलतात. नल पॉइंट, इट्स अ नल पॉइंट. इट्स व्हॉट, नल पॉइंट बोललं जातं. आणि बिटवीन A to D, फ्रॉम दिस इज द लेफ्ट साइड, लेफ्ट, and this is the right end and this is the left end आहे. इथून हे जे अंतर असतं, that distance between AD, it's a balancing length. It's a balancing length असते. and इकडची घेणार आहे आपण 100 - L. सो फॉर दॅट मीटर ब्रिज, ही डायग्राम फक्त प्रॉपर लक्षात ठेवा आणि या डायग्राम वरून येणारा फॉर्म्युला X/R
x upon r is equal to L upon 100 minus L. L upon 100 minus L. तर याच्याशी रिलेटेड तुम्हाला न्यूमरिकल्स विचारले जातात आणि थिअरीचा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो आणि याच्यावर प्रॅक्टिकल ओरिएंटेड देखील क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिकल देखील आहे. सो इम्पॉर्टंट आहे 3 मार्क्ससाठी न्यूमरिकल जर आलं शिफ्ट इन नल पॉइंट, न्यूमरिकल शिफ्ट इन नल पॉइंट आणि कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग असा थिअरीचा प्रश्न आहे. शिफ्ट इन नल पॉइंट किंवा रेशो काढायला सांगितला जातो किंवा एखादा रेजिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितला जातो. तर असे काही क्वेश्चन्स आहेत फॉर 3 मार्क्स. तर त्याचं प्रॅक्टिस तुम्हाला या पॉइंटशी रिलेटेड करायचं आहे. विच वन? मीटर ब्रिजशी रिलेटेड. द नेक्स्ट 4th पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मधला 4th पॉइंट आहे तो म्हणजे पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर इट्स अन युनिफॉर्म वायर 2 मीटर टू 10 मीटर लॉंग आहे आणि या पोटेन्शियोमीटरशी रिलेटेड आपल्याला 3 प्रकार आहेत. 3 प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात, ज्याच्यामध्ये पहा फर्स्ट आपण इथं कन्सिडर करणार आहे अबाउट पोटेन्शियोमीटर, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. विच वन? प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. आणि बाय द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर आपल्याला या ठिकाणी काय मिळतं तर व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एल असतं आणि याच्यावरूनच आपल्याला व्ही अपॉन एल म्हणजेच PG पोटेन्शियल ग्रेडियंट ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन आणि फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. 1 मार्क्ससाठी विचारलं जातं. पोटेन्शियल ग्रेडियंट सिंपल डेफिनेशन आहे, पोटेन्शियल पर युनिट लेंथ, इट्स अ पोटेन्शियल ग्रेडियंट येतं. सो डेफिनेशन आणि याच फॉर्म्युलाशी रिलेटेड तुम्हाला काय केलं जातं, प्रॉब्लेम्स पण येतात 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी येतं. तर फॉर्म्युला कोणता आहे याच्याशी रिलेटेड, तर व्ही अपॉन एल इज इक्वल टू IR असा घ्यायचा आहे. IR अपॉन एल मीन्स बघा बाय ओहम्स लॉ आपण असा असतो पोटेन्शियल इज इक्वल टू IR, पण आपण दोन्हीकडे डिवाइड केलं पोटेन्शियल पर युनिट लेंथ, तर इथं I ची व्हॅल्यू E अपॉन R प्लस R घेतात इंटू हा R अपॉन एल, दोन्हीकडे एल ने डिवाइड करतात. कीप इट माइंड दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलाशी रिलेटेड आपल्याला न्यूमरिकल्स विचारले जातात. याच्यामध्ये EMF आहे, R एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स आहे, L इट इज अ बॅलन्सिंग लेंथ आहे, V इज अ पोटेन्शियल आहे और डिस्टन्स फॉर द डिस्टन्स म्हणू शकतो आपण L बिटवीन दिस 2 पॉइंट्स, पोटेन्शियल डिफरन्सचे जे 2 पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. सो याच्यामध्ये एक व्हॅल्यू तुम्हाला अननोन दिली जाते, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू दिल्या जातात. जस्ट तुम्हाला त्या व्हॅल्यू आयडेंटिफाय करायच्या आहेत, त्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. सिंपल आहे. 3 मार्क्ससाठी याच्यावरती पण न्यूमरिकल्स और 2 मार्क्ससाठी असू शकतं. दुसरं आहे यातला दुसरा जो पॉइंट आहे याच्याशी रिलेटेड जो 2 मार्क्ससाठी विचारला जातो, ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. ओव्हर व्होल्टमीटर. कीप इट माइंड विद्यार्थी मित्रांनो, ऍडव्हान्टेजेस 2 मार्क्ससाठी विचारले जातात की पोटेन्शियोमीटर व्होल्टमीटर पेक्षा कसा बेटर आहे, किंवा त्याच्याशी रिलेटेड 1 मार्क्सचा एक क्वेश्चन येतो की हाऊ टू इन्क्रीज द ॲक्युरेसी ऑफ पोटेन्शियोमीटर. तर यू कॅन सिम्पली आन्सर इट व्हॉट, बाय इन्क्रीजिंग इट्स लेंथ, बिकॉज ऑफ त्याचं प्रिन्सिपल लेंथशी रिलेटेड आहे, त्याची लेंथ वाढवून आपण त्याची ॲक्युरेसी वाढवू शकतो. सो ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर हे लक्षात ठेवा. फॉर 2 मार्क्ससाठी और 1 मार्क्ससाठी कुठलाही त्यातला एखादा पॉइंट विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट जो तिसरा पॉइंट आहे पोटेन्शियोमीटरशी रिलेटेड तो आहे त्याचे ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. आता इथं 2 ऍप्लिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे की पोटेन्शियोमीटर वापरून आपण काय करतो तर EMF मेजर करू शकतो, EMF कम्पेअर करू शकतो, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल मेजर करू शकतो. बट आउट ऑफ देम आपल्याला सिलेबसमध्ये 2 दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला A दिलेला आहे टू कम्पेअर द EMF ऑफ सेल, टू कम्पेअर द
EMF ऑफ सेल्स. याच्यामध्ये दोन मेथड सांगितलेले आहेत, डायरेक्ट मेथड and sum and difference method. याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. बॅलन्सिंग लेंथ आहे फॉर फर्स्ट सेल, फॉर सेकंड सेल. ओके, तर त्याचं पण कन्स्ट्रक्शन वर्किंग थिअरॉटिकल पार्ट आहे. ओके, टू कम्पेअर. आणि न्यूमरिकल्स आला तर 4 व्हॅल्यू पैकी 3 व्हॅल्यूज देतात, चौथी व्हॅल्यू आपल्याला विचारली जाते. सो न्यूमरिकल पण सोपं आहे. इथं बॅलन्सिंग लेंथ दिल्या जातात आणि याला इंडिव्हिज्युअल सेल मेथड म्हणलं जातं, सेपरेट सेल मेथड म्हणलं जातं आणि इथं कॉम्बिनेशन मेथड म्हणतात, सम अँड डिफरन्स, जिथं दोन्ही सेल एकदम जोडले जातात. इन द सम मेथड मीन्स इन द सम मेथड ॲज वेल एज इन द व्हॉट डिफरन्स मेथड मध्ये जोडले जातात. आणि यांच्याशी जो फॉर्म्युला येतो E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. जस्ट हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत आणि न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. याच्याशी रिलेटेड थेरॉटिकल पण आहे, प्रॅक्टिकलला पण आहे. हे कम्पेअर करण्याच्या मेथड्स वगैरे आहेत. सर हा टू कम्पेअर द EMF ऑफ सेल हा एक आहे. आणि जो दुसरा पार्ट येतो याच्यामध्ये, टू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. टू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल बाय युजिंग पोटेन्शियोमीटर विचारलं जातं. तर हा इम्पॉर्टंट आहे. हा 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि प्रॅक्टिकलला पण आहे, पॉसिबिलिटी आहे, कारण हा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. फॉर्म्युला येतो R इज इक्वल टू R इन ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2. So keep it mind about this formula to measure the internal resistance of cell. External resistance आहे L1 L2, balancing length आहे. सो हा 2 ऍप्लिकेशन्स येतात, म्हणजे हा पार्ट येतो पोटेन्शियोमीटरशी रिलेटेड. अँड द लास्ट पार्ट येतो, विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मधला लास्ट जो पार्ट आहे आपण 5 नंबरचा म्हणूया, तो म्हणजे हाऊ टू कन्वर्ट MCG मूव्हिंग कॉइल गॅलोमीटर इनटू. याचे 2 प्रकार येतात, हाऊ टू कन्वर्ट MCG इनटू अँड ॲमीटर. ॲमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, यू नो अबाउट दॅट. ॲमीटर मेजर्स द इलेक्ट्रिक करंट. अँड हाऊ टू कन्वर्ट इनटू ए व्होल्टमीटर. व्होल्टमीटर मेजर्स द पोटेन्शियल डिफरन्स. आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला मग त्याचे काय करायचे आहेत, कसं कन्वर्ट केला जातो त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. इम्पॉर्टंट फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे फॉर शंट रेजिस्टन्स. याच्यामध्ये पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये लो रेजिस्टन्स जोडला जातो, कॉल्ड एज शंट रेजिस्टन्स. आणि त्याचा फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू IG अपॉन I मायनस IG इंटू G. IG stands for current flowing through gallanometer आहे. G resistance of gallanometer. I means main current आहे measured by ammeter. S shunt resistance आहे. आणि याच्याशी रिलेटेड इम्पॉर्टंट आहे हा न्यूमरिकल्स याच्यावरती विचारले जातात. सो न्यूमरिकल साठी हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये पण जस्ट तुम्हाला 4 व्हॅल्यूज आहेत, त्याच्यापैकी 3 व्हॅल्यूज दिल्या जातात, चौथी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असते. मॅक्झिमम शंट फाइंड आउट करायचा असतो. अँड व्होल्ट मीटर साठी आहे हाय रेजिस्टर, तो सेरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडला जातो MCG सोबत. हाय रेजिस्टर सेरीज कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. आणि त्याचा फॉर्म्युला आहे V अपॉन IG मायनस G. आणि याच्याशी रिलेटेड पण तुम्हाला न्यूमरिकलचं प्रॅक्टिस करायचं आहे. हाय रेजिस्टर आहे, हा पोटेन्शियल मेजर्ड बाय व्होल्टमीटर. IG current flowing through coil of MCG and G stands for resistance of gallanometer. आता यांच्याशी रिलेटेड आणखी एक असा क्वेश्चन येतो ॲमीटर आणि व्होल्टमीटरशी रिलेटेड, तो म्हणजे राईट द डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. तर तो एक लक्षात ठेवा. डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर फॉर 2 मार्क्स साठी विचारला जातो. ओके,
तर मिनिमम 4 पॉईंट्स डिस्टिंग्विश मध्ये मेजर करणं गरजेचं आहे. सेम पॉईंट असता कामा नये, डिफरन्स असला पाहिजे, फरक असला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे टोटल 5 डिफरंट पॉइंट्स आहेत या टॉपिकमध्ये. पहिला किर्चॉफ्स लॉज आहे, दुसरा वेस्टर्न्स नेटवर्क, तिसरा मीटर ब्रिज, चौथा पोटेन्शियोमीटर आणि पाचवा MCG कन्व्हर्टेड इंटू एमीटर अँड व्होल्टमीटर. सो विद्यार्थी मित्रांनो, हे 5 पॉइंट या टॉपिक मधून येतात, इम्पॉर्टंट आहे. आता आपण या टॉपिक वरती एक्झॅक्टली प्रश्न कसे विचारतात, शक्यतो करून आपला जो फिजिक्सचा पेपर आहे, तर आतापर्यंत या टॉपिकशी म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी या पॉइंटशी रिलेटेड आपल्याला सेक्शन ए मध्ये एक क्वेश्चन असतो, 1 क्वेश्चन, मे बी MCQ असेल और मे बी VSA असू शकतो 1 मार्क्ससाठी. त्यानंतर असतो सेक्शन बी मध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो, मे बी तो आयदर थेअरीचा क्वेश्चन असेल और आयदर न्यूमरिकल असू शकतो. ओके. आणि सेक्शन सी 3 मार्क्ससाठी असतो. त्यामुळं या टॉपिकचे जे मार्क्स डिस्ट्रीब्यूट होणार आहे ते सेक्शन ए, सेक्शन बी अँड सेक्शन सी मध्ये मार्क्स त्याचे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर कुठेही विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक ऑप्शनला जात नाही, त्यामुळे आपल्याला याचं प्रॉपर वेनी जायचं आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 2 मार्क्ससाठी त्यांनी थेअरी जर विचारली असेल, ओके, तर 3 मार्क्ससाठी इथं प्रॉब्लेम असणार आहे सेक्शन सी मध्ये. जर त्यांनी इथं 2 मार्क्ससाठी प्रॉब्लेम विचारला असेल तर सेक्शन सी मध्ये थेअरी असणार आहे. तर हे असंच असतं, लक्षात ठेवायचं. इथं VSA MCQ मे बी थेअरीशी रिलेटेड येऊ शकतो और मे बी न्यूमरिकलशी रिलेटेड येऊ शकतो. आता 2024 आणि 25 या वर्षांचा जर आपण विचार केला किंवा आतापर्यंत या टॉपिक मधले विचारले जाणारे गेलेले प्रश्न 24ला वगैरे 25ला, तर ते कोणते होते, तर डिस्टिंग्विश बिटवीन होतं, एमीटर व्होल्टमीटरचं होतं, ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर होतं अँड वेस्टर्न्स नेटवर्क. म्हणजे थिअरीचे जर हे प्रश्न बघितले तर हे आतापर्यंत विचारलेले आहेत. बाकी न्यूमरिकल्स तुम्हाला या टॉपिकचं प्रिपेअर करायचं आहे. तर या टॉपिक मध्ये बघा, हा एक पार्ट लक्षात ठेवा आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी मगाशीच सांगितलेले आहेत, दिलेले आहेत. तर इम्पॉर्टंट फॉर्म्युले देखील लक्षात ठेवा. इथं तुम्हाला कुठले दिलेले, आणि बघा आपण बघूया इथे इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला कुठले दिलेले. हाऊ टू कन्वर्ट MCG इंटू एमीटर हा एक फॉर्म्युला आहे, हा एक फॉर्म्युला आहे. तर या 2 फॉर्म्युलाशी रिलेटेड तुम्हाला काय करायचं आहे, न्यूमरिकलचं प्रॅक्टिस करायचं आहे, 2 मार्क्ससाठी असेल. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट फॉर्म्युलामध्ये बघा इथं 3 फॉर्म्युलेज आहेत, 2 टू कम्पेअर द EMF ऑफ सेल आणि एक इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेलशी रिलेटेड आहे. नेक्स्ट आहे तो म्हणजे हा प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वरून येणारा फॉर्म्युला. ओके, म्हणजे टोटल किती झाले, एमीटर व्होल्टमीटरशी 2, पोटेन्शियोमीटरशी रिलेटेड झालेला तो मगाचे 3 आणि 2 5, हा एक 6 नंबरचा फॉर्म्युला आला. त्यानंतर लक्षात घ्या मीटर ब्रिजशी रिलेटेड एकच आहे, म्हणजे 7 फॉर्म्युले झाले. आणि त्यानंतर हा बॅलन्सिंग कंडिशनचा असणारा हा 8 नंबरचा आहे. आणि द लास्ट बट नॉट लिस्ट हा एक फॉर्म्युला आहे, 8, 9. म्हणजे टोटल आपल्याला या टॉपिक मध्ये फक्त मॅक्झिमम 10 फॉर्म्युलांचं प्रॅक्टिस करायचं आहे. आणि सगळे फॉर्म्युले करा, विथ नोटेशन करा. 100% न्यूमरिकल्स तुम्ही जर वाचलं तर व्यवस्थित तुम्हाला समजतं की तो पॉइंट कुणाशी रिलेटेड दिलाय. पोटेन्शियोमीटर दिला की पोटेन्शियोमीटरचे फॉर्म्युले, एमीटर व्होल्टमीटर आला की एमीटर व्होल्टमीटरचा फॉर्म्युला, किर्चॉफ्स लॉशी रिलेटेड आला की किर्चॉफ्सचा लॉ फॉर्म्युला वापरावा लागतो. ह्याचा त्याचा याला वापरायची काही गरज पडत नाही. त्यामुळे सिंपल न्यूमरिकल्स आहेत, एक्सप्लेनेशन जास्त असतं, पण तुम्हाला एक्झॅक्ट न्यूमरिकल्स वाचलंसा की तुम्हाला ते समजून जाणार आहे. होप सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्समध्ये मी दिलेली माहिती करंट इलेक्ट्रिसिटी बद्दल तुम्हाला प्रॉपर कळालेली आहे. तुम्हाला या टॉपिकचे 6च्या 6 मार्क्स मिळवायचेच आहेत. मी दिलेल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर लक्षात ठेवा. हे शॉर्ट वेनी तुम्ही टॉपिक लक्षात ठेवू शकता आणि इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स, तुम्हाला समजलेले इम्पॉर्टंट पॉइंट्स नोट डाऊन करा आणि त्याचं प्रॅक्टिस करा. तुम्हाला या टॉपिकसाठी बेस्ट ऑफ लक. पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढचा एक नवीन टॉपिक आपण घेऊन परत भेटणार आहे. थँक्यू व्हेरी मच.